सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूप कल्याणाच्या कल्याणा श्री गुरु तुला नमस्कार असो। नमस्कार केल्याने जीवाचे जीवत्व म्हणजे जीवभावही उर्वित नाहीस, तेथे देहभावाचा रिघाव कोठून होईल। जीवाचा जीव घेऊन व देहाचा देहपणा मोडून आणखी वरती सेवा करून घेतोस, तेव्हा हे देवा ही तुमची करामत लाघव किती अद्भुत आहे बरे। शंखासुराचा जीव घेऊन त्याचे शरीरही हातात वागवितोस, तोच तू आज माझ्यामध्ये शिरून माझ्या शरीरालाही वागवित आहेस। शंखातून मधुर आवाज निघतो, तो वाजविणाऱ्याच्या कौशल्याने। तद्वत मी जे जे बोलतो ते भाषण तुमच्यामुळे शोभून जाते। आता माझे शरीर जे चलनवलन पावते ते तुझ्याच अंगसंगाने, मजकडून होणारी सारी कर्मे तुझ्याच बळाने होतात। माझ्या देहाचे जे मीपण आहे ते तू स्वतः झाला आहेस। देवा, तुझ्याच प्राणाने माझाही प्राण चालत आहे। नेत्र जे जे काही पाहतात ते तुझ्याच ज्ञानशक्तीने, किंवा कान जे जे ऐकतात ते खरोखर तुझेच अवधान। जिव्हा जे काही चाखते ते तुझ्याच स्वादरूपी मुखाने। बुद्धी जानपणाने तुष्ट होते ते ज्ञातेपणही तुझेच होय। मन हे मनोधर्माने अत्यंत चपल आहे, तीही तुझ्याच अंगची शक्ती। विवेकाला अत्यंत उज्ज्वल विवेक तुझ्यापासूनच होतो। वाणी जे जे काही बोलते ते वक्तृत्व तुझ्याच शब्दांनी आलेले। बोध ज्या प्रबोधाच्या योगाने मनात ठसतो तो प्रबोध तुझ्याच अनुग्रहाने होतो। तुझ्याच आनंदाने जागृती जागते, तुझ्याचमुळे स्वप्न स्वप्नाला पाहते। सुषुप्ती ज्या सुखाने सुखावते ती तुझ्याच पूर्ण सुखाने। मी जे जे विषय भोगतो ते भोगते पण तुझ्याच अंगी आहे। तूच आपल्याबरोबर घेऊन मला मीपणाने जगामध्ये वागवितोस। मला कळसूत्री बाहुले करून तू सूत्रधार झाला आहेस, आणि पाहिजे तसे सूत्र हलवून तूच माझ्याकडून विचित्र कर्मे करीतोस। अशा जगचालका चिदघना श्री जनार्दना, कृपाळा जगजीवना, तुझ्याच सत्तेने तुझ्या श्रीचरणाला मी नमस्कार करतो। ह्याप्रमाणे तूच माझ्यामध्ये चालक आहेस, म्हणून चालक ह्या नात्याने ग्रंथही तूच करवितोस। तेव्हा मी एक कवित्व करता आहे असे समजणे म्हणजे खरोखरच जडबुद्धी होय। हा एकनाथ जनार्दनाशी ऐक्यरूप झालेला आहे, की जनार्दन एकनाथाशी ऐक्य पावला आहे। तर भिन्न भिन्न नामांची ही भूषणे धारण करून एकपणाने तूच मिरवतोस। ज्याप्रमाणे सोन्याचा दागिना म्हणावा की दागिन्यात सोने पूर्ण आहे म्हणावे, त्याप्रमाणे एका आणि जनार्दन एकपणाने तू जनार्दनच आहेस अशी विनंती ऐकून सद्गुरू प्रसन्न झाले आणि आनंदाने म्हणाले की येथे ह्या निरूपणामध्ये निरनिराळ्या कल्पना करण्याची तुला आवश्यकता नाही, कारण जेव्हा कापराला जोट लागते तेव्हाच त्याचा कापूरपणा संपतो। त्याप्रमाणे सत्शिष्याला सद्गुरू भेटला की त्यांच्यातील भेदभाव तत्काळ फिटून जातो। ज्या बोधाच्या योगे भिन्नभाव नाहीसा होतो तो आत्मबोध श्री भागवतामध्ये भरलेला आहे। इतिहासातील संवाद रूपाने श्री नारदांनी वसुदेवाला सांगितलेला आहे। त्या इतिहासाचा अर्थ ऐकला म्हणजे अनुभव उदित होतो। हे ऐकून संत श्रोत्यांचा समुदाय म्हणू लागला की काय हो हे नवल, सद्गुरूच्या स्तवनामध्ये तू ब्रह्मभाव अगदी अभेदत्वाने सुंदरपणे साधलास। ही सद्गुरूची विनवणी की ब्रह्मसुखाची खाणी। तुझे प्रेमळ बोल ऐकून सज्जनांची चित्तवृत्ती अगदी रंगून गेली। मराठी भाषेतील शब्दांनी सुद्धा तू परमार्थाची खाणच उघडी करून सोडलीस। हे शब्द नव्हेत तर परीस आहेत, ते कानावर पडताच जीव कसा पालटून जातो, ब्रह्मरूप होतो। ह्याप्रमाणे श्री भागवतामध्ये अनुपम व अगाध स्थिती आहे खरी, तर आता अर्थज्ञानानुसार त्या कथेचे नीट रीतीने संगती लाव पाहू। हे संतांचे भाषण श्रवण करून त्यांचे चरण शिरावर धरून मी पुढील कथा निरूपण करतो, ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे। तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी तांत्रिक भक्ती निरूपण करताना आवडेल त्या मूर्तीला भजावे असे सांगितले। त्यावरून राजाला प्रश्न सुचला की त्रिभुवनामध्ये देव एकच आहे, पण त्याच्या अवतार मूर्ती किती आहेत, त्यांची जन्मकर्मे व त्यांचे अनेक प्रकार कसे झाले, असा प्रश्न राजाने मुनीला विचारला। श्लोक 1। आधीच मुनीश्वरांचे ज्ञान अगाध, त्यावर रसाळ प्रतिपादनाची शैली, त्यामुळे राजाचे मन अगदी तल्लीन होऊन गेले, म्हणून तो प्रश्न विचारू लागला। तो म्हणाला, हरी जो देवाधिदेव तो स्वलीलेने म्हणजे स्वेच्छेने जन्म कसे घेतो, स्वेच्छेने कोणकोणती कर्मे करीतो, ती अगाध थोरवी मला सांगावी। तुम्ही कदाचित म्हणाल की देवाला जन्म नाही असे म्हणतात, तेथे कर्म कसले विचारतोस। पण मी म्हणतो देवाला रूप नाही आणि नामही नाही, त्याला जन्म नाही आणि कर्म नाही, तो अजन्म आहे। पण जन्म धारण करतो तो अकर्म आहे,
पण कर्मे करतो, तो विदेही आहे, पण देहधारी होऊन संसारामध्ये स्वधर्माचे पालन करतो, तरी त्याच्या अवताराची स्थिती कशी, जन्म कोणते, व्यक्ती कसल्या, अवतार किती, मूर्ती किती, हे स्वामी मला आपण कृपा करून सांगावे. जे मागे होऊन गेलेत व पुढे होणार आणि हल्ली आहेत ते सारे अवतार इत्यंभूत सांगावे. हरीचे चरित्र व त्याचे अवतार गुण प्रतिपादन करावयाचा जनक राजाचा प्रश्न ऐकून त्याचे उत्तर द्रुमिल आनंदाने सांगू लागला. श्लोक 2. ज्याच्या लीलेची शक्ती अपरिमित आहे, अशा अनंत शक्ती ज्याच्या नखात राहतात व म्हणूनच ज्याला अनंत म्हणतात, त्याचे सर्व गुण कोणाला मोजवणार. त्या अनंताच्या गुणसमृद्धीची गणना करू शकेल तो मंदबुद्धी समजावा. कारण ज्याप्रमाणे आकाशाच्या विस्ताराचे माप अमोकच म्हणून मुंगीला करवत नाही, किंवा समुद्रातील सारे पाणी जसे मिठाला मोजता येत नाही, त्याप्रमाणे अनंताचे अनेक गुण आपल्या बुद्धीने कोण आकलन करील. हे नृपवर्या, पर्जन्याच्या धारासुद्धा मोजता येतील, पृथ्वीवरच्या साऱ्या दुर्वांचे अंकुरसुद्धा खुशाल मोजून दाखविता येतील. हे राजा, वारा जोराने धावतो, पण त्याचा वेगसुद्धा गणिताने काढता येईल. डोळ्यांची उघडझाप दिवसातून कितीदा होते हा हिशोबही करता येईल. पृथ्वीच्या परमाणूंची सुद्धा कालांतराने गणना होईल, परंतु भगवंताच्या गुणांचे गणित वेदांना सुद्धा होत नाही, हे लक्षात ठेव. भगवंताचे एक नाम घेतानाच वेद मुके झाले, त्याच्या साऱ्या गुणांची गणना करताना शेषाची जीभ दुभंग झाली. त्या अनंताचे अनंत गुण येथे मोजू शकणार कोण. तथापि त्याच्या अवतारांचे काहीशे लक्षण मी संक्षेपाने सांगेल. श्लोक 3. प्रथमतः द्रुमिल मुनी हा अवतारामधील पुरुषावतारांची कथा सांगू लागला. तो म्हणाला, महाराजा, लक्ष देऊन ऐक. श्री नारायणाने आत्मशक्तीच्या योगे भूताकृतीने पंचमहाभूते यथाप्रमाण उत्पन्न करून ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली. ब्रह्मांडालाच विराजपूर असे नाव आहे. त्यात देवोत्तमाने लीलेने प्रवेश केला, म्हणून तो पुरुषोत्तम आपल्याच अंशामुळे पुरुष हे नाव पावला. ह्याला विराट पुरुष म्हणतात. हा नारायणाचा पहिला अवतार होय. त्याच्याच अंशय करून प्रकृतीने प्रजा उत्पन्न केली, म्हणूनच त्याला पुरुष हे उक्त नाव पडले. तो अतर्कात्म योगयुक्तीने जगाला चिच्छशक्तीने चेतवितो. त्याच्याच योगाने जगाला जगत्वाची स्फूर्ती होते. त्याची गुणकीर्ती आता 2 श्लोकात सांगू. श्लोक 4. त्रैलोक्य म्हणून जे काही आहे तेच त्याचे शरीर होय. त्याच्या योगानेच प्राणी जेथल्या तेथे वावरतात. ब्रह्मदेवादिक देहधारी ह्यांच्या ज्ञानेंद्रियांची व कर्मेंद्रियाची थोरवी त्याच्याच म्हणजे त्या आदिपुरुषाच्याच इंद्रियांच्या योगाने आहे. त्याच्याच इंद्रिय शक्तीने सर्व देहधाऱ्यांची इंद्रिये आपापल्या व्यापारात वागत असतात. तो जगाच्या नेत्राचे नेत्र, तो जगाच्या घ्राणाचे घ्राण, तो जगाच्या कानाचे कान व तो जिव्हेचीही जिव्हा आहे. तो जगाच्या हातांचे हात, जगाच्या पायांत त्याचेच पाय, खरोखर जगाच्या वाणीतही वाणी तोच. अशा प्रकारे उभय इंद्रियांमध्ये त्याचीच इंद्रिये आहेत. जीवांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते सुद्धा त्याच्या ज्ञानाने आहे. त्याला ज्ञान देणारा दुसरा कोणी नाही. तो स्वभावतःच ज्ञानघन आहे. त्याच्या प्राणाने जगाचा प्राण चालतो. जगाला बल, शारीर शक्ती, तेज, इंद्रिय शक्ती व क्रियाशक्ती ही सारी त्याच्याचमुळे रजसत्वतामध्ये गुणांनी युक्त होऊन उत्पत्ती, स्थिती, प्रलय करणारा मूळचा आदिकर्ता भगवंत तोच खरोखर पुरुषावतार होय, असे तू जाण. हे राजा, सत्वादी त्रिगुणावस्थेने तोच उत्पत्ती, स्थिती, लयाचा कर्ता होतो. त्याची गुणावतार कथाही तुला सांगतो, ऐक. श्लोक 5. तोच आदिकल्पामध्ये सृष्टोत्पत्तीच्या वेळी रजोगुणाने राजशक्ती धरून शतधृती झाला, त्यालाच ब्रह्मा असे म्हणतात. ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या रूपाने राजशक्तीने सृष्टी निर्माण केली आणि स्वधर्म स्थितीचे व सृष्टीचे प्रतिपालन करण्यासाठी सत्वगुणाने तोच श्रीविष्णू झाला. तो द्विज धर्माचा प्रतिपाल करणारा यज्ञभोक्ता श्रीविष्णू धर्माचा राज झालेला पाहताच अनेक अवतार धारण करून जगात प्रगट होतो. तोच सृष्टीच्या अंतकाळाच्या वेळी तमो गुणाने म्हणजे तामस शक्तीने आपणच रुद्रमूर्ती होऊन कल्पांती सर्वांचे निर्धरण करतो. जो शेताची पेरणी करतो तोच राखतो, देखरेख करतो, सांभाळतो आणि ते वाळल्यावर कापून तोच त्या सर्वांची मळणी करतो. ह्याप्रमाणे उत्पत्तीकाळी ब्रह्मदेव तोच, स्थितीकाली विष्णू तोच आणि प्रळयकाळी त्याच पुरुषोत्तमाला रुद्र हे नाव प्राप्त होते. ह्याकरिता श्रुतीशास्त्रामध्ये तोच आदिकर्ता असे निश्चयपूर्वक सांगितले आहे. दक्ष, कक्षप इत्यादिकांना कर्तव्य दक्षता आली ती ह्याच्याच सामर्थ्याने. ह्याप्रमाणे विचार करता असा हाच एक होय. ह्याच्याशिवाय इतरांना अनुरणू एवढीही कर्तव्यता शक्य नाही. जो सृष्टीच्या पूर्वी स्वयंभू असतो, ज्याच्या योगानेच उत्पत्ती, स्थिती व प्रलय भासतात, तोच आदिकर्ता सहज असून तोच आपल्या अंशाने
पुरुषावतार होतो. हे राजा, तोच नारायण नामाने अवतरला. त्याचे चरित्र अत्यंत अद्भुत व अलौकिक असून अत्यंत पवित्र व पुण्यकारक आहे. हे आता सांगतो, श्रवण कर. श्लोक 6. जो त्रिभुवनामध्ये नित्य अजन्मा पण योनीमध्ये जन्म घेता झाला, त्याने धर्म नामक ऋषीची धर्मपत्नी जी मूर्ती नावाची दक्ष कन्या तिला आपली जननी केली. त्या मूर्ती मातेच्या उदरी नर नारायणांचा अवतार झाला. ते दोघे स्वरूपात एक पण दोन रूपाने धर्माच्या घरी अवतीर्ण झाले. हे राजा, त्याने ह्या नारायणाने नारदादिकांना नैष्कर्म्य लक्षण निरूपण करून आपण स्वतःही ते आचरण करून दाखविले. ती कथा ऐक. हा नारायण कोणत्या देशातील असे म्हणशील तर तो बद्रिकाश्रमात राहणारा असे समज. नारद सनकादिक ऋषी अद्यापही त्याच्या सेवेला राहिलेले आहेत. त्याला स्वरूपाचे प्रत्यक्ष लक्ष अथवा भान सहजासहजी असते, म्हणून त्या स्वरूपनिष्ठेचा पक्ष म्हणजे अलक्षाचे लक्ष तो साधकाला उपदेशित असतो. त्या स्वरूपाचा बोध आपणास स्पष्टपणे व्हावा म्हणून अद्यापही त्याच्याबरोबर ऋषींचे समुदाय नित्य संवाद करीत असतात. जे स्वरूप लोकांना लक्षिता येत नाही ते स्वरूप तो भाषणाने विशद करून सांगतो आणि अनुग्रह करून तत्काल अनुभवास आणून देतो. ज्ञाते ऋषीश्वर पुष्कळ होते, पण त्यांच्यामध्ये नारायण हा अवतारी होता. त्या अवतारात जे चरित्र घडले ते अत्यंत विचित्र होते. राजा, तुला ते सांगतो ऐक. श्लोक 7. नारायणाचा प्रताप, निष्ठा व खडतर तप पाहून इंद्राला धाक पडला. तो मनात म्हणाला, हा माझा निष्पाप स्वर्ग सहज घेईल. त्याचे दारुण तप पाहून त्याला वाटले, गेले माझे स्वर्गस्थान गेले. असे म्हणून त्याने रागाने अप्सरांचा तांडा बरोबर घेऊन कामाला त्याच्याकडे पाठविले. कामाबरोबर अप्सरा तर होत्याच, त्याशिवाय त्यांच्याबरोबर दुसरा वसंत आणि निरंतर तपस्व्यांना पुरा नागवून सोडणारा क्रोध हा साऱ्यांच्या पुढे होता. तीर्थक्षेत्रात राहून कितीही अनुष्ठान केले तरी अंतःकरणात क्षमा उत्पन्न होत नाही. क्रोध येताच तो तपाचा नाश करून टाकतो. क्रोध हा तपस्वी लोकांचा पक्का वैरी आहे. तो तपस्व्यांना परोपरीने नागवितो. तोही नारायणावर स्वारी करण्याकरता सर्वांच्या पुढे चालला. अशी ही पैज मारून चाललेली सर्व मंडळी बद्रिकाश्रमास, जेथे नारायण तप करीत होता, तेथे आली आणि त्यांनी आपापला पराक्रम दाखविण्यास आरंभ केला. वसंताने वन शृंगारले तेव्हा कोकिला कलरवाने गायन करू लागल्या. सुगंध आणि शीतल वायूची झुळूक वाहू लागली व सर्व फुलातून परागाचा वर्षाव होऊ लागला. भ्रमरांच्या गुंजारवाचे झनत्कार होऊ लागले. स्त्रिया शृंगार रसोत्पादक गायन गाऊ लागल्या. हावभाव, नेत्र, कटाक्ष ह्यांनी त्या कामविकार चेतवू लागल्या. परंतु त्या कामिनींपासून नारायणाला कामबाधा मुळीच झाली नाही. क्रोधाचाही पराक्रम चालला नाही. तेव्हा तोही पैज हरलो म्हणून मुकाट्याने चिमणीसारखे तोंड करून परत फिरला. मग मदनाने ठाण मांडून कामिनीचे कटाक्ष बाण त्याच्यावर सोडले, पण त्या तडाक्याने नारायण अणुभरही चढला नाही. शस्त्राने आकाशाला तोडावायला लागले तर आकाश जसेच्या तसे खुशाल असते, त्याप्रमाणे कामाने नारायणाला छळले तरी तो निजानंद तृप्तीमुळे निर्द्वंद्व म्हणजे निर्विकार राहिला. आग्या सर्प आपल्या सामर्थ्याच्या बळावर अग्नीचे तेज गिळावयास गेला तर चव घेतानाच तोंड जळावयाचे, त्याप्रमाणे नारायणाच्या दृष्टीने त्या स्त्रियांच्या कामिकतेची गत झाली. नारायणाचा महिमा न जाणून कामाने धावून त्याच्यावर घाला घातला, पण तो फुकट गेला. तेव्हा आपल्या निंद्य धर्माने ही सारी पराक्रमी मंडळी लाजली. ते सारे पराजित होऊन खाली तोंड करून परत निघाले. तेव्हा नारायणाने त्यांची गतिकुंठी झालेली पाहिली. नारायण हा इंद्रियांचा नियंता आहे हे न जाणून त्याला ते छळण्याकरिता गेले होते, पण त्याच्यापुढून त्यांना परत फिरण्याचे सामर्थ्य राहिले नाही. आपल्याच्याने आता पुढेही जावत नाही व मागेही येवत नाही हे पाहून ती सारी मंडळी अगदी गडबडून गेली. भीतीने त्यांच्या अंगाचा थरकाप झाला व भयाने व्याकुळ होऊन गेली. हा नारायणाचाच प्रभाव असे समजून आता तो कोपून शाप देईल या धाकाने ती अगदी लीन होऊन भयाने लटलटा कापू लागली. ही त्यांची केविलवाणी स्थिती पाहून तो कृपेचा पुतळा कृपेने कळवळला. त्याच्या चित्तात अणुमात्रही राग आला नाही. अशी विलक्षण त्या नारायणाची शांती होती. श्लोक 8. हा इंद्राने केलेला अपराध होता तरी नारायणाला त्याचाही राग आला नाही. केवढी ही आगाध शांती! कामादिकांचेही त्याला वैषम्य वाटले नाही. कामादिकांचा त्याला राग आला नाही व इंद्रालाही त्याने शाप दिला नाही. त्याच्या कृतीने नारायणाच्या ठिकाणी अणुमात्रही विकल्प उत्पन्न झाला नाही. अपकार करणारावर जो कोपतो तो कोपामुळे तत्काळ नागवला जातो, पण अपकार्यावर जो उपकार करतो तोच श्रेष्ठ परमार्थी होय. अपकार्यावर म्हणजे शत्रूवर उपकार करणे ह्याचेच नाव परमशांती होय. त्या शांतीचे खरे स्वरूप नारायणाने प्रत्यक्ष आचरून
लोकांना दाखविले. परमार्थाची मुख्य स्थिती म्हणजे हृदयात अतिशय शांती असली पाहिजे. त्या शांतीचे उत्कट स्वरूप प्रत्यक्ष आचरणानेच त्याने लोकांस दाखवून दिले. कामाधिक भिवून गेले होते. अप्सरागण साशंक झाला होता. त्यांना अभयदानाने सुखी करून नारायण म्हणाला, अहो काम वसंताधिक स्वामी, तुम्ही कृपा करून आला आहात. तुमचे पाय लागल्यामुळे आमची आश्रमभूमी पवित्र झाली. तुम्ही सहज आला आहात तरी आम्ही अवश्य पूजन केले पाहिजे. हेच आमचे अनुष्ठान होय. ह्याकरिता आमचे काही बलिदान म्हणजे उपचार स्वीकारावे. अहो अप्सरांनो, देवश्रियांनो, तुम्ही अगदी निर्भय असा. येथे आलेली तुम्ही सारी मला पूज्य आहात. आश्रमात अतिथी आला असता त्याची जे कोणी पूजा करीत नाहीत त्यांची पुण्यसंपत्ती लयास जाते आणि आश्रम स्थिती शून्य होते. ह्याकरिता तुम्ही पूजा घेतली नाही व काही उपचार ग्रहण न करताच निघून गेलात तर हा आश्रम शून्य होईल. ह्याकरिता कृपा करून पूजा ग्रहण करावी. आश्रमात अतिथी आला असता तो सर्वांस सर्वोपरी पूज्य असतो. आश्रमात अतिथीची जे पूजा करतात त्या आश्रमाची कीर्ती शंकरही वर्णन करतात. व्याही रुसला म्हणजे त्याच्या पाया पडतात. त्याप्रमाणे अतिथी विन्मुख जाऊ लागला असता त्याला वंदन करून जे आनंद देतात तेही स्वानंदाने सुखी होतात. व्याही रुसला असता फार झाले तर मुलीला माहेरी पाठविणार नाही, पण अतिथी रुसला असता पूर्वापार संपादन केलेल्या पुण्याच्या राशी एकदम क्षय पावतात. आश्रमामध्ये जे अतिथीची ब्रह्मात्म भावनेने पूजा करतात त्या आश्रमात वैकुंठात राहणारा वैकुंठपती नित्य वस्तीला येतो, असे नारायण त्यांना बोलला. परंतु ही माझी फार मोठी शांती आहे. अशा प्रकारचा गर्व त्या नारायणाच्या मनाला शिवला नाही. राजा ऐक, अंगात परिपूर्ण शांती असूनही ज्याच्या ठिकाणी गर्व नाही तोच खरोखर देवाधिदेव होय. देवांना व मनुष्यांना जो नित्य नाचून सोडतो, ज्याच्या भयाने तपस्वी लोक तप सोडून देतात, त्या कामक्रोधांना अभय देऊन नारायणाने आपल्याजवळ ठेवून घेतले. श्लोक 9. ह्याप्रमाणे अभय देत नारायण आपल्या मुखाने त्यांना बोलला. त्यामुळे काम, क्रोध, वसंत व अप्सरा वगैरे मंडळींनी लज्जेने खाली मान घातली. नारायणाची निर्विकारीपूर्ण क्षमा पाहून हा कोणी ऋषी नसून साक्षात परमात्मा आहे असे वसंतादिकांना कळून चुकले आणि ते स्वतः त्याचाच महिमा वर्णन करू लागले. हे महाराजा, चक्रवर्ती, सार्वभौमा, विदेहा, ऐक. कामादी मंडळी अत्यंत भक्तिभावाने नारायणाची स्तुती करू लागली. जे सर्वकाळ सर्वांना छळणारे त्यांनी जेव्हा नारायणाची परिपूर्ण शांती पाहिली तेव्हा त्या शांतीचे काम क्रोध नारायणाकडे स्तुती करू लागले, जेणेकरून त्या नारायणाचा संतोष होईल, त्याच्या मनात पूर्ण कृपा उत्पन्न होईल. अशा रीतीने परमार्थ बुद्धीने त्यांनी स्तवन आरंभिले. ते म्हणाले, देवादिदेवा, तुझा जय जयकार असो. तुझ्यासारखी काम क्रोधरहित निर्विकार स्थिती देवा मानवात पाहू गेले असता कोणातही आढळत नाही. माझ्या कामाच्या तडाक्याबरोबर ब्रह्मदेव सुद्धा कन्येला धरावयास गेला आणि पराशराने काय केले तर दिवसा ढवळ्या दुर्गंधेचा उपभोग घेतला. योगी ज्याला शिरसावंदन करतात, जो तपस्यामध्ये धुरीन, तो शंकर सुद्धा मोहिनीच्या पाठी लागला. तेव्हा त्याची लंगोटी फिटून वीरस्खलन झाले. विषय ग्लानीने विष्णू वृद्धेच्या स्मशानात धरण घेऊन बसला. अहल्येचे कथा तर वेदामध्ये आणि पुराणामध्येही प्रसिद्ध आहे. नारद माझे म्हणणे ऐकेना, पण त्याला 60 पुत्र झाले. माझा तडाखा सहन करील असा समर्थ जगामध्ये कोणीच नाही. ब्रह्मचार्यातला राजा मारुती ब्रह्मचर्याची मोठी पैज मिरविणारा, पण त्याच्यापासून संग केल्याशिवाय मकरध्वजाला मी जन्मास घातले. चंद्राला मी कलंकयुक्त केला. इंद्राच्या अंगाला भगे पाडली व शंकराचा लाडका मुलगा कार्तिक स्वामी नेऊन गुहेत कोंडून ठेवला. माझा मदनाचा घाला देवादानवांनाही सहन होत नाही, मग मानवांची तो सहन करण्याची काय प्रज्ञा. मला शंकराने जाळले, त्यालाही मी मदनाने वेडापिसा करून सोडला. परंतु तुझ्यासारखे आश्चर्यकारक धैर्य त्रिभुवनात पाहावयाला गेले तरी सापडणार नाही. तू मदसारख्या प्रभावशाली मदनाला पराभूत केलेस. शांतीचे कल्याण उदयास आले. हे एवढे यश एक तूच संपादन केलेस. आपल्या शांतीने आमच्या स्वभावाला जिंकलेस. मला कामाला जिंकून क्रोधाचाही गर्व जिरविलास. वासनेचा डौलही कायमचा घालविलास. हे नारायणा, इतर केवढेही मोठे तपस्वी झाले तरी त्यांना ही तुझी निष्ठा म्हणजे आत्मस्थिती कधीही साधावायची नाही. तुझा स्वानुभव तू जगजाहीर करून शांतीचा मोठा सुकाळ करून सोडलास. पूर्वी अनेक तपस्व्यांचे वर्णन केलेले आढळते की त्यांनी काम क्रोधाला जिंकले म्हणून, पण तशांना सुद्धा आम्ही पूर्णपणे छळले. तेही अगदी उघडपणे सांगतो ऐक. कपिलासारखा महान तेजोराशी त्यालाही क्रोधाने छळले. सगराला शाप देताना तोही क्रोधाच्या स्वाधीन झाला. नारदालाही कोप येऊन त्याने नलकुबराला वृक्ष करून सोडले. गौतमाने तर क्रोधाने अहलेला वनवासी शिळा करून सोडली. जो सर्वदा लोकांची विघ्ने दूर करतो त्या
विघ्नेशालाही क्रोधाने छळले तेव्हा रागाला पेटून त्याने चंद्राला तत्काळ शाप दिला. दुर्वासालाही क्रोध आला व त्याने अंबरीशाला शाप दिला आणि देव गर्भवासाला आणला. असे क्रोधाने मोठमोठ्या ऋषींनाही छळले. जे प्रतिसृष्टी करू शकतात ते सुद्धा काम क्रोधाच्या सपाट्यात सापडतात. इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये पडली ही क्रोधाची ख्याती पुराणात प्रसिद्धच आहे. इतरांची गोष्ट कशाला, क्रोधाने शंकरालाही छळले. त्याने यज्ञदीक्षा घेऊन बसलेल्या दक्ष द्विजाचा वीरभद्राकडून शिरछेद करविला. जेथे मी काम स्वतः राहतो तेथे क्रोधही हळूहळू येतोच. पण हे नारायणा, आपण हे काम आणि क्रोध असून नसल्यासारखे केलेत. हे तुझे सामर्थ्य अत्यंत आश्चर्यकारक आहे. एवढे धैर्य इतरांना नाही, म्हणूनच मोठमोठे ऋषी तुझे चरण सेवन करतात. हे देवादिदेवा, शांतीच्या इच्छेने जे तुझी नित्य सेवा करतात ते तुझ्या नामस्मरणानेच काम क्रोधादिकांच्या स्वभावाला सहज जिंकतात. जेथे सन्मानाने काम म्हणजे इच्छा पूर्ण होते तेथे आदराने अनुग्रह करावायचा, पण सन्मानपूर सर काम जेथे तृप्त होत नाही तेथे क्रोधाने लाल होऊन शाप द्यावायचा. याप्रमाणे शापानुग्रह करण्याविषयी समर्थ असणारे पुरुष सदा सर्वदा काम क्रोधयुक्त असतात. पण तुझ्या थोरपणाला उचित असे तू केलेस हे मोठे कौतुक आहे. आपल्या शांतीने व स्वरूपनिष्ठेने काम क्रोधांना अंकित करून सोडलेस. बरे, इतकेही करून आपणास कसलाच गर्व नाही, अशी अहंताही पण तुला नाही. छळ करणाऱ्यांना हलकेपणा द्यावा किंवा त्यांची उपेक्षा करावी असेही तू करीत नाहीस. लोक पृथ्वीला नांगरून दुःख देतात, पण ती धान्य पिकवून देऊन त्यांना सुखी करते. त्याप्रमाणे अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो मोक्षाच्या शिरावरील मुकुट होय. हे कृपामूर्ते, तुझ्यामध्ये निर्विकार शांती वसणे हे काही नवल नव्हे. तुझ्या स्वरूपाची खरी स्थिती निश्चय करून आम्हाला आजच कळली. तू निर्गुण निरुपम मायातीत पूर्ण ब्रह्म आहेस. सहज जरी तुझे नामस्मरण केले तरी सकामालाही काम स्पर्शू शकणार नाही. जो सदा सर्व काळ तुझे नामस्मरण करतो त्याला मी कामच निष्काम करून सोडतो आणि क्रोधच क्रोधाचे शमन करतो व मोह असतो तोच परमबोध होऊन राहतो. जे निशांतीच्या योगे धीर वीर होऊन परमानंदातच निरंतर तृप्त असतात अशा मुक्तजनांच्या असंख्य पंक्ती येऊन तुझ्या पायाला लागतात. तुला नमस्कार करण्याकरिता महासिद्धांचा समुदाय पुढे सरसावतो, पण त्यांना वाव मिळत नाही. असा तो परात्पर गुरु परमात्मा आहेस. तुझ्या सेवकांकडे विघ्न जाऊ लागले असता हे हीन दिन होते, मग तुझ्यासमोर ते कोणत्या बळावर येणार. श्लोक 10. हे नारायणा, तपस्वी लोकांना विघ्ने करावीत, त्यांना उपद्रव द्यावा आणि त्यांच्या तपात खंड पाडावा हा आमचा स्वभावच आहे. यात काही आश्चर्य नाही. मात्र हृदयातील काम झाकून ठेवून बाहेरून जप तप भक्तीचा डौल दाखविणारे जे महाठक असतात त्यांच्यावरच विघ्नांचा जोर चालतो. ती आमची विघ्न करण्याची शक्ती तुझ्या खऱ्या भक्तापुढे चालत नाही, कारण तो भक्ताभिमानी भक्तांचा रक्षण करता असल्यामुळे तेथे विघ्नांची गती नेहमी मागे फिरते. माझ्या भक्तांना विघ्ने कशाची असे म्हणशील तर देवादिदेवा, त्याचाही अभिप्राय तुझ्यापाशी सांगतो ऐक. आत्मपद प्राप्ती व्हावी म्हणून स्वर्ग भोगावर लात मारून जे निरंतर निष्काम बुद्धीने तुझे भजन करतात त्यांच्यावर देव नाना प्रकारची विघ्ने घालीत असतात. आमचे उल्लंघन करून हे अढळ पदाला पोचतात असे म्हणून देवेंद्रादिक त्यांच्यावर अनेक प्रकारची विघ्ने आणतात. आम्हाला बळी म्हणजे हवीरभाग न देता हे पूर्ण पदाला पोचू पाहतात. या रागाने इंद्रादी देव त्यांच्याकडे अनेक प्रकारची विघ्ने पाठवितात, म्हणून त्यांच्या भजनात विघ्ने लागलीच खंड पाडायला धावतात. परंतु त्या विघ्नांनी त्यांचे काही वाकडे होत नाही, कारण तू ऋषिकेशी त्यांचे संरक्षण करणारा असतोस. सकाम कल्पना सोडून जे तुझ्या चरणी रममान होतात त्यांचे तू नारायणा अष्टौ प्रहर संरक्षण करीत असतोस. भक्तजन विघ्नांनी कासावीस होऊन हे भगवन धाव धाव असे म्हणतात, तेव्हा तू त्या धावण्याला धावतोस. नारायणा, तू कधीही निष्ठुर होत नाहीस. भक्तांपाशी विघ्न येण्याच्या पूर्वीच तू त्यांच्या चारही बाजूने रात्रंदिवस संरक्षण करण्यासाठी तत्पर राहतोस. विघ्न कोपाने छळवायस धावते, तो त्या विघ्नामध्येच तुझे स्वरूप प्रगट होते. त्यामुळे भक्तांना विघ्न प्रताप येत किंचितही बाधू शकत नाही. कामाने हरिभक्तांना छळवायला जावे, तो कामाच्या हृदयात सुद्धा श्रीहरीचेच वास्तव्य त्यांना दिसते. तेव्हा विघ्न असते तेच त्यांना निर्विघ्न होऊन बसते. तात्पर्य, भक्तांना स्वप्नातही विघ्नाचे भय नसते. विघ्न विरोध उत्पन्न करते, तो विरोधाच्या आत व बाहेर श्रीहरीच असल्याने विरोध तोच निज भक्तांना महाबोध व स्वानंदाचा कंद होतो. ज्यांना तुझ्या चरणावर भावार्थ असतो त्यांना विघ्नामध्येच परमार्थ प्रगट होतो. ह्यामुळे भावबळामुळे तू सर्व समर्थ प्रभू आपल्या भक्तांना निरंतर सहाय्य करणारा होतो. ह्याप्रमाणे सर्व समर्थ असा तो संरक्षण करता असल्यामुळे भक्त सर्व विघ्नांना जिंकून इंद्रपदाच्या माथ्यावर पाय देऊन तुझ्या कृपेने परमार्थ पदाला पोचतात. देव ज्याला संरक्षण करणार असतो त्याला सुद्धा जर विघ्ने छळवायला धावतात तर मग गरीब सकाम लोकांचे काय कथा.
असे म्हणशील तर हे जनक राजा तेही सांगतो ऐक. विषयाची कामना मनामध्ये धरून इंद्रादी देवांना बलिदान द्यावे म्हणून जे यज्ञयागादिकांच्या नादी लागतात त्यांना देव विघ्न करीत नाहीत. इंद्र याज्ञिकांचा राजा आहे आणि सकाम यज्ञ करणारे हे देवांच्या प्रज्ञा आहेत. त्या त्यांना उत्तमोत्तम यज्ञ भाग अर्पण करतात. त्या बळीपूजा त्यांना मिळाल्या म्हणजे ते त्यांना विघ्न करीत नाहीत. पण कामाधिक त्यांची विटंबना करीत असतील असे म्हणशील तर सांगतो की आम्हाला तसे करायचे कारणच पडत नाही. कारण निष्कामपणाला ते कधी शेवतच नाहीत. ते कामाला सहज वश होऊनच असतात कारण ते नेहमी सकाम कर्मेच करीतात. आता जे मला कामाला वश होतात ते आपली तपश्चर्या खर्च करून भोग तरी भोगतात. पण जे कोणी क्रोधाच्या तडक्यात सापडतात ते फुकटच्या फाकट तपाला मुकतात. श्लोक 11. प्राणायामाने प्राणापानाच्या गतीचा निरोध करून निज प्राणाला स्वाधीन करून घेऊन वारा पाऊस थंडी उन्ह सहन करून जे अनुष्ठानामध्ये गुंतलेले असतात, क्षुधेचे आणि तृषेचे नियमन करून जिव्हा आणि शिष्ण ह्यांना आळा घालून मला कामाला जिंकले असे मानून निष्कामपणाच्या अभिमानाने उन्मत्त होतात, तेच क्षुल्लक अपमानानेही क्रोधाच्या स्वाधीन होऊन शाप देतात आणि आपली निष्ठा व तपसंपत्ती व्यर्थ गमावून बसतात. सकाम अनुष्ठान करून माझ्या कामाच्या संगतीने पुष्पमाला, चंदन, अत्तरे वगैरे व स्वर्गातील अप्सरा यांचे भोग भोगून अमृतसुद्धा प्राशन करतात. पण असे भोग देणाऱ्या मज कामाची उपेक्षा करून जे क्रोधाला वश होतात ते एखादा प्रकार शाप देऊन आपल्या साऱ्या तपावर पाणी सोडतात. अफाट समुद्र तरुण जाणाराने गायीच्या पावलात साठलेल्या पाण्यात बुडून जावे त्याप्रमाणे मला कामाला जे जिंकून जातात तेही आपल्या क्रोधाने नागविले जातात. मज कामाची जी अतृप्ती तीच क्रोधाची दृढ स्थिती होय. पण काम क्रोध हे अभक्तांना छळतात. हरिभक्तांपुढे त्याचे काही चालत नाही. तुझ्या भक्तांना सुद्धा जर काम क्रोधाधिकांचे बंधन बद्ध करू शकत नाही तर तू भक्तपती नारायण त्या तुला आमचे कामपण कसे बांधणार. तुझा महिमा माहीत नसल्यामुळे आम्ही आपला धर्म गाजविण्याकरिता म्हणून आलो. पण हे कृपाळुवा पुरुषोत्तमा तुझ्यापाशी सदा सर्वदा क्षमाच वास करीत आहे. श्लोक 12. अपकार्यावर उपकार करणे ह्यालाच निर्विकार शांती म्हणतात. तीच शांतीची पुरावस्था विघ्नकर्त्याला हरीने नारायणाने दाखवून दिली. कामाधिकांनी आपली स्थिती निवेदन करून अनेक प्रकारांनी नारायणाची स्तुती केली. इतक्यात त्याने तेथे एक अद्भुत चमत्कार दृष्टीस पडला. तो हा की त्या ठिकाणी अकस्मात उत्तमोत्तम स्त्रिया उत्पन्न झालेल्या त्यांना दिसल्या. स्वरूप, वैभव, अलंकार इत्यादिकांनी त्या लक्ष्मीपेक्षाही सुंदर दिसत होत्या. अशा त्या स्त्रिया पण शेवेला सावधपणे व आदराने अत्यंत तत्पर असल्याचे दिसत होते. नारायणाची ही लीला पण किती विलक्षण. त्याने केवढा बरे चमत्कार दाखविला हा. त्या स्त्रियांना पाहताच आलेल्या स्वर्गातील अप्सरा सूर्यापुढे काजवे दिसावेत तशा निस्तेज दिसू लागल्या. श्लोक 13. ह्या नारायण निर्मित स्त्रिया दृष्टीने पाहताच मदन मूर्छा येऊन जमिनीवर पडला. वसंताच्या तोंडाला पाणी सुटून तो मिटक्या मारू लागला आणि क्रोधाचे तर डोळे ताट होऊन तो चित्रासारखा उभा राहिला. भ्रमर गुंजारव करण्याचे विसरले. कोकिळा पंचम स्वर आठवेनासा झाला. प्राणवायूला संचारच सूचना. ह्याप्रमाणे ते देवाचे सारे सेवक भ्रमिष्ट होऊन गेले. त्या स्त्रियांची स्वरूपे पाहताच अप्सरा बटकीप्रमाणे दिसू लागल्या. त्यांना फारच लज्जा वाटू लागली व त्या काळ्या ठिक्कर पडल्या. त्या स्त्रियांच्या अंगच्या परिमळाने वसंत तर वेडाच झाला. त्याचप्रमाणे त्यांच्या अंगाचा सुगंध वायू लागताच मलया नील भ्रमिष्ट होऊन गेला. त्या नारायणाची ही विद्या काय सांगावी. जे त्याला भुलवायला म्हणून आले होते त्यांनाच त्याने आपली योगमाया दाखवून भूल पाडली. सौंदर्यामध्ये रंभा आणि तिलोत्तमा प्रमुख होत, परंतु समुद्रमंथन समयी उत्पन्न झालेल्या लक्ष्मीने आपल्या सौंदर्याने त्या दोघीसही जिंकले होते. अशा त्या लक्ष्मीपेक्षाही आजच्या नारायणाने निर्माण केलेल्या स्त्रिया रूपाने उत्तम होत्या. श्लोक 14. हे अद्भुत आश्चर्य पाहून कामाधिक सारे मूर्छावून पडले. ते सावध झाल्यावर थोडेसे हास्य करून नारायण त्यास म्हणाला, आम्ही तुमची पूजा करावी, तुमचा सत्कार करावा व तुम्हास काहीतरी नजरांना द्यावा हे योग्य आहे. ह्याकरिता इंद्रांचा संतोष होण्यासाठी ह्यातील एखादी दासी तरी आपण ग्रहण करावी. आता ह्यांचे सौंदर्य फारच थोर आहे. आपल्याला ते अपमानकारक होईल असे कदाचित म्हणाल तर सांगतो की तुमच्यासारखीच सुंदर असेल तीच तुम्ही घेऊन जावी. कदाचित तुम्ही असेही म्हणाल की ह्यांच्यामध्ये कमी प्रतीची कोणीच नाही, साऱ्याच सौंदर्याने परिपूर्ण अशा आहेत. आम्हाला शोभेशी ह्यात एकही दिसत नाही. तेव्हा आपण कसा अंगीकार करावा. तर सांगतो की जर तुमच्यासारखी ह्यांच्यात कोणी नसेल, साऱ्याच सुंदरपणाने सर्वोत्कृष्ट असतील तर एकीचा तरी तुम्ही अंगीकार करावा. म्हणजे स्वर्गाला
ते एक भूषणच होईल. हे नारायणाचे भाषण ऐकून सर्वांना मोठा संतोष झाला व त्यांनी त्या साष्टांग नमस्कार करून त्यांचे भाषण शिरसावंदे केले. श्लोक 15-16. नारायणाचे भाषण ऐकून त्याच्या चरणावर मस्तक ठेवून नारायण निर्मित स्त्रियांपैकी उर्वशी म्हणून जी होती तिला बरोबर घेऊन कामादी सर्व गण तेथून मोठ्या त्वरेने निघाले. ती नारायणाच्या उरुला म्हणजे मांडीला लागून उभी होती म्हणून तिला उर्वशी असे नाव पडून पुढे ती देवांगणात त्याच नावाने प्रसिद्ध झाली. ह्याप्रमाणे ते सारे देवांचे दूत स्वर्गाला पोचले व त्यांनी ही सारी नारायणाची अद्भुत शक्ती इंद्रांच्या सभेत सांगितली. त्यांनी नारायणाचे अत्यंत पवित्र असे सारे चरित्र सांगितले. ते ऐकून सर्व देव आश्चर्यचकित झाले. इंद्राने उर्वशीला पाहताच तो रात्रंदिवस तिच्याशी लंपट होऊन राहिला. बाहेर सभेला येऊन बसावे ह्याची त्याला शुद्ध राहिली नाही. वर्षेच्या वर्षे तिलाच घेऊन तो अंतर्गृहात राहिला. ही जी नारायणाची कथा ती पहिल्या दृश्य सगुण अवताराची होय. आता हे राजराजेश्वरा पुढील अवतार ऐक. राजा, किती बरे विलक्षण ही गोष्ट. सर्व छळवाद्यांची आपणहून पूजा करून दाखविणे ह्याचेच नाव पूर्णानुभव. आशंका सद्भावाने भगवत भजन करीत असता इंद्र अशा प्रकारे विघ्ने आणतो. नारायण चैतन्यघन असल्यामुळे त्याने साऱ्या विघ्नांचा पराभव करून टाकला. परंतु भोळे बाबडे भक्ती करू लागले व त्यांनाही अशीच विघ्ने छळावयास आली तर त्यांना भगवत प्राप्ती कधीच होणार नाही असा विकल्प मात्र तू चित्तामध्ये धरू नको हो. कारण ब्रह्मादिक सर्व प्राणीमात्रांचे केवळ एक भोवई उचलून जो नेमन करतो त्या भगवंताचे भजन केले असता विघ्ने कधीच बाधू शकत नाहीत. ज्याच्यामुळेच इंद्राला इंद्रपण आले आहे त्या नारायणाचे भक्तीने भजन केले असता भक्तांना कोण विघ्ने करणार. कारण तो श्रीहरीच आपल्या भक्तांचे रक्षण करीत असतो. प्रमुख कामाधिक सर्वांना छळतात हे खरे, पण त्यांचाही चाळक नारायणच असल्यामुळे तो त्यांना आपल्या भक्तांना स्पर्शसुद्धा करू देत नाही. साऱ्या विघ्नांना ज्याने भुरळ घातली त्या नारायणाचे नित्यस्मरण केले असता पोटातल्या धाकानेच विघ्ने पळून जातात. हरीच्या नामस्मरणानेच भक्तांचे संरक्षण होत असते. आपल्या भक्तांची पाठ राखण्यासाठीच देव अनेक प्रकारचे अवतार धारण करतो. त्या अवताराचे अति अद्भुत चरित्र तू श्रवण कर. श्लोक 17. ब्रह्मदेवाचे सनकादिक पुत्राने पित्याला प्रश्न केला तेव्हा हंसावतार घेऊन त्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने त्याने ब्रह्मज्ञान कथन केले. नित्य हरिनामाचे स्मरण केले असता महादुर्धर विघ्ने भस्म होऊन जातात. अशा त्या हरीच्या अवताराचे उत्तमोत्तम वर्णन ऐक. ज्याच्या नामाने यमसुद्धा पळून जातो, ज्याच्या नामाने जन्ममरणाचा नाश होतो, तो श्री दत्ताचा अवतार म्हणजे मूर्तिमंत परब्रह्म होय. जे नैष्टिक ब्रह्मचारी स्वप्नात सुद्धा ज्यांचे वीर्यपतन होणे नाही म्हणूनच ज्यांना कुमार म्हणतात ते सनकादिक अवतार मूर्तीच होत. तसेच आमचा ज्ञान संपन्न पिता जो ऋषभनारायण तोही खरोखर भगवंताचा अवतार असे तू जाण. ह्या वर सांगितलेल्या नामांनी व रूपांनी अवतार घेणारा तो एक नारायणच होय. जगाचा प्रतिपाल करणारा जो श्रीकृष्ण तोच आपल्या अंशाने अवतार घेत असतो. तो श्रीकृष्ण स्वतः मधुकैटभ दैत्याचा संहार करून मधुसूदन असे नाम पावला. हयग्रीवाचा अवतार घेणाराही तोच. त्यानेच पुढे शंखासुराला मारून बुडालेले वेद वर काढून ते ब्रह्माच्या हातात दिले. ह्याप्रमाणे वेदांचे रक्षण त्यानेच केले हे निश्चित समज. श्लोक 18. त्यानेच मत्स्यावतार धारण करून प्रलय काळच्या जलाच्या पुरात पृथ्वीचे मनुसह व वनस्पतीसह वर्तमान संरक्षण केले. त्यानेच कुर्मावतार धारण करून मंदर पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन क्षीरसमुद्राचे मंथन करून देवादिकांना अमृत पाजले. हिरण्याक्ष दैत्याने पृथ्वी रसातळास नेली तेव्हा त्या प्रभूनेच वराह अवतार धारण केला. त्या श्वेत वराह मूर्तीची पृथ्वी देवीने पूर्ण भक्ती केली तेव्हा त्या दैत्याला मारून पृथ्वीचा उद्धार केला, तिला वर काढले व परमशांती दिली. त्यानेच दिनांचे संकट निवारणाकरिता वैकुंठाहून लगबगीने उडी घालून गजेंद्राचा नकराने धरलेला पाय सोडून मोठ्या प्रेमाने त्याचा उद्धार केला. श्लोक 19. एक वेळी अकाली घडलेल्या जलप्रलयात मार्कंडेय ऋषी बुडू लागला असता त्याने श्रीकृष्णाचे स्मरण केले तेव्हा तत्काल वटपत्रशायी भगवानाने त्याला तारले. हाच बालमुकुंद होय. ऋषी शाळीग्रामांची पूजा करीत असता त्यावेळी नळ नावाच्या वानराने वानरचेष्टेच्या स्वभावास अनुसरून ती त्यांची देवपूजा उचलून समुद्रात फेकून दिली. ते पाहून त्या ऋषींनी क्रोधाने तुझ्या हाताने शिळा पाण्यात बुडणार नाहीत असा शाप दिला. तेव्हा समुद्रामध्ये शाळीग्राम तरत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले म्हणून ते काढण्यासाठी ऋषी पाण्यात शिरले. तो समुद्राच्या भयंकर लाटात सापडून ते फार कासावीस झाले. तेव्हा त्या ऋषींनी ते संकट निवारण्यासाठी आरतीहरण श्रीहरीची स्तुती केली. त्यामुळे तेथे श्रीहरी प्रगट होऊन त्याने त्या ऋषींना पूजेसह वर्तमान बाहेर काढले
वज्रघाताने रुद्राला मारल्यामुळे इंद्रांच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली होती. त्या दोषामुळे तो अंधतम नावाच्या नरकात बुडत होता. त्यावेळी कृपाळू श्री अनंताने अवतार धारण करून कृपादृष्टीने इंद्राला त्यापासून मुक्त केले. मूर दैत्याने अमरपुरे जिंकून देवांच्या जननखान्यातील साऱ्या स्त्रिया कोंडून ठेवून एक ताफा करून सोडला होता. त्या मूर दैत्याचा श्रीहरीने वध केला म्हणून त्याचे नाव मुरारी असे पडले. त्याने देवाच्या सर्व स्त्रिया बाहेर काढून त्या देवांच्या स्वाधीन केल्या. जो राक्षसांचा राजा, द्वेष्ट्यांचा अग्रगण्य, जो हरीचे नाव कानावर पडले की क्रोधाने संतप्त होऊन मनात जळू लागायचा, जो क्रोधाचा महासागर, जो अविवेकाचा अपरंपार ठेवा, जो गर्वाने मदनमत्त होऊन हरिनाम स्मरण करणाऱ्या आपल्या पुत्राचा छळ करणारा, त्या हिरण्यकश्यपूला साधूंना अभय देणाऱ्या स्वभक्त कैवरी नरसिंहाने नखांच्या धाराने टोकांनी ठार मारून टाकले. श्लोक 20. समुद्रमंथनाच्या शेवटी क्षीरसागराच्या तीरावर देवदानवामध्ये अमृतासाठी मोठा कलह माजून राहिला. त्यावेळी जिला पाहताच अमृतही फिके पडेल असा मोहिनी अवतार धारण करून राक्षसांना मद्यप्राशन करावयास दिले आणि देवांना अमृत दिले. त्यावेळी चोरून अमृताचा घोट घेतल्यामुळे राहूचा शिरच्छेद केला आणि त्याच्या धडावर म्हाळशेच्या स्वरूपाने नेवासी येथे स्वतः वास्तव्य केले. देवास सहाय्य करणाऱ्या नारायणाने द्वारकेत कुशाचे निर्दालन करून लवणासुराला मारून आपण कुमार रूपाने अवतार धारण केला. याप्रमाणे भक्त कार्याचा पक्ष घेणारा श्रीहरी प्रत्येक मन्वंतरात देवांच्या कार्यासाठी स्वतः अनेक प्रकारच्या रूपाने अवतरतो. तोच देवांचा सहाय्य करता जगजीवन स्वतः खुजा वामन होऊन जातीनिशी याचकपणा पत्करून देवांच्या अपमानाचा सूड उगविता झाला. दानाने बळीराजा समर्थ होता. त्याच्याबरोबर देवांच्याने युद्ध करवेना म्हणून त्रिविक्रम रूपाने म्हणजे त्रैलोक्य व्यापक रूप धारण करून त्याने याचनेच्या निमित्ताने बळीचा छळ केला. पण बळीचा भाव प्रबळ असल्यामुळे त्याने देवालाच द्वारपाळ करून सोडले. याप्रमाणे विष्णू भक्तांच्या सत्वाची परीक्षा पाहण्यासाठी त्यांचा पुष्कळ छळ करीतो, पण अखेरीस तो दयानिधी दासांचेच दास्य करू लागतो. याप्रमाणे बळीचा छळ करून वामनाने सारे दिग्मंडळ आपलेसे केले आणि ते देवास अर्पण करून त्या सर्वांना तत्काळ सुखी केले. श्लोक 21. तोच देवोत्तम देवाधिदेव स्वतः परशुराम झाला आणि त्याने आपल्या प्रतापाने साऱ्या क्षत्रियांचा पराक्रम निःसत्व करून टाकला. तो गोब्राह्मणांचा मोठा कैवरी होता. त्याने सहस्रार्जुनाचा वध करून त्याच्या सहस्रबाहूंचे तुकडे तुकडे करून टाकले आणि दैत्यांची सर्व कुळे रसातळास नेली. जमदग्नीचा कोपानळ परशुरामाच्या तेजाने प्रज्वलित होऊन त्याने हैहय कुलाचे भस्म करून क्षत्रियांची पृथ्वी अगदी भाजून काढली. त्याने 3 सप्तके 21 वेळा वीररस देऊन क्षत्रियांच्या उन्माद रोगाचा नाश करून भूदेवांना भूमीचे अधिपती करून सोडले. त्यानंतर सर्व अवतारांचे जो मूळपीठ, ज्याची वीरवृत्ती अत्यंत उज्ज्वल, तो सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ व अत्यंत समर्थ असा श्रीराम झाला. त्या रामाचे नामे करून यच्चे यावत पातके जुळून जातात. त्याचे नामस्मरण करणाऱ्याच्या चरणी यमसुद्धा लीन होतो. गणिकेची सारी कर्मे राम नामानेच नाहीशी होऊन गेली. त्याच्या नामाने कलिकालाही थरथर कापू लागतात. यमदूतांना कोणी भिकही घालीत नाही. राम नामाच्या गजराने समूळ जन्मावर नाहीसे होते. ज्याने देवांचा बंद सोडविला, 9 ग्रहांची बिडी तोडली आणि ज्याने त्रैलोक्यात रामराज्याचा ध्वज फडकावून सोडला, ज्याच्या सामर्थ्याने समुद्रावर शिळा तरल्या, यत्कश्चित वानरांनी राक्षसांना मारले आणि सोन्याचे नगर जी लंकापुरी ती शरणांगताला बिभीषणाला दिली. प्रतापाचा जो मूर्तिमंत पुत्राच, ज्याने केवळ लिलेनेच समुद्रावर सेतू बांधून टाकला, ज्याने आपल्या चरणांनी शिळेचा उद्धार केला आणि जो स्वभक्तांचा केवळ जीवप्राण, हे राजा साक्षात तो अवतार हल्ली जगामध्ये वागत आहे. कारण टीकाकारनाथ म्हणतात, हे भाषण त्रेतायुगामध्ये द्रुमिल मुनी जनक राजा सांगत आहेत. याकरिता श्रीराम राम या नामाने जो नित्य जप करतो, तो पुरुषांमध्ये पुरुषोत्तम असून कर्माच्या अतीत होतो. ते रामाचे नाम जर अकस्मात कर्णपुटात शिरले तर त्या नाम घोषाने कलीसंबंधी सर्व पातके नाश पावतात. राम नामाची ख्याती अशी आहे, राम नामाने जगाचा उद्धार करून आपली कीर्ती पसरून ठेवली आहे. त्या रामाचे चरित्र जे गातात व ऐकतात ते धन्य होतात. श्लोक 22. हे राजाधिराजा, आता पुढे होणाऱ्या अवतारांची कथा तुला सांगतो. तो अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा होय. त्याची कथा अत्यंत अद्भुत व विचित्र आहे. जो परेहून परात्पर, जो अजन्म असून अक्षर आणि श्रुतीशास्त्रालाही अगोचर असा जो श्रीकृष्ण म्हणजे पूर्णावतार होय. तेथे नामाचा रेघाव नाही, जेथे रूपाची सोय लागत नाही,
ज्याच्या अंगी ब्रह्मत्व सुद्धा सहन होत नाही असा तो श्रीकृष्ण अवतार होय, हे लक्षात ठेव. जो वर्णाश्रमाला शिवत नाही, म्हणजे वर्णाश्रमापलीकडचा ईश्वरपणाचाही विटाळ ज्याला सहन होत नाही, जो खरोखर अज व अव्यय असून स्वानंदात निमग्न असा तो सोलीलेने धरलेला श्रीकृष्ण अवतार होय. ह्याप्रमाणे तो श्रीकृष्णनाथाचा अवतार गुण धर्म कर्मातीत होय. तो जगाचा नाथ कृष्ण होऊन आपल्याच इच्छेने यादवांच्या वंशात उत्पन्न झाला. पुराणात व वेदातही भविष्यकाळच्या गोष्टी भूतकाळाप्रमाणे लिहिण्याची वहिवाट आहे. ज्याप्रमाणे पाण्याचे खळाळ व लोंढे चंचल भासतात, पण ते शुद्ध पाणीच असते, किंवा काळी पांढरी भरडी पिठी अशी माती निरळी दिसली तरी सारी जमिनीच असते, किंवा खडी साखरेच्या मोठ्या राशीमध्ये जी गोडी असते तीच त्या राशीमधून वेगळ्या काढलेल्या खड्यातही असते, त्याप्रमाणे यादवांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार पूर्णांशाने झालेला होता. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे दिवा लावता क्षणीच प्रकाशाचा झोत बाहेर पडतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण जन्माला येताच बाळपणातच त्याने स्वतः मोठी अद्भुत कृत्ये केली, जे ब्रह्मदेवादिक देवांना सुद्धा व्हावायचे नाही. ते सारे देवादिदेव श्रीकृष्णाने बाळलीलेच्या स्वभावानेच करून दाखविले. मुखाने दावाग्नी गिळून टाकला, नखाने पर्वत उचलला, पुतनेच्या स्तनातील विष आपल्या तोंडाने तिच्या जीवासकट पिऊन टाकले. वासरे चोरल्याच्या निमित्ताने ज्याने ब्रह्मदेवालाही वेड लावून सोडले, आणि ती वासरे व गोपही एकटा आपणच होऊन राहिला. अघासुराचा जबडा चिरून त्याच्या चिरफळ्या उडवून दिल्या. काळिया सर्पाच्या फडा कुटून सोडल्या. यमलोकाची झडती घेऊन ज्याने गुरुचा पुत्र तत्काळ आणून दिला. प्रजेला पीडा देऊन जे कर घेतात, ज्यांना धर्म आणि नीती आवडत नाही, असे भूमीला भारभूत असणारे राजे तर किती मारले, त्यांचा पत्ताच नाही. कित्येकांचा सैन्याकडून, कित्येकांचा स्वतः, तर कित्येकांचा दुसऱ्याच युक्तीने वध केला. कोणाच्या भाऊबंदातच कलह उत्पन्न करून त्यांचा फडशा पाडला, आणि कोणाचा अग्रपूजेच्याच निमित्ताने वध केला. राजा हा श्रीकृष्ण अधर्माला शासन करील, धर्माचे महात्म्य वाढविल, असे ह्या अवताराचे कौतुक पुढे खास तुझ्या दृष्टीस पडेल. जसजसे अहोरात्र लोटेल तसतसे नवे चरित्र तो करून दाखविल, आणि निश्चिम भक्त असतील तेच त्या कृष्णाच्या सुखाला पात्र होतील. साधूंना नित्य नव्या स्वानंद सोहळ्याचा पुरच येईल. हे राजाधिराजा, ती श्रीकृष्णाची लीला तू सुद्धा आपल्या डोळ्याने पाहशील. तोच पुढे बौद्ध रूप घेऊन दृढ मौन धरील. तेव्हा कर्म कोणते आणि अकर्म कोणते ह्याचा विचार मुळीच कोणास कळणार नाही. तो सदा सर्व काल तटस्थ राहून मोठमोठे वाद उत्पन्न करील, आणि वादाच्या निमित्ताने सदा सर्वदा मद व महामोह माजून राहतील. तो दुर्धर मोह उत्पन्न करील. कोणी दांभिक कर्म करतील, आणि कित्येक कर्म भ्रष्ट होतील. त्यांना खरे आत्महित कशात आहे ते समजेनासे होईल. अशा मताचा प्रसार होईल की त्यामध्ये वेद हेच मुळी खोटे असे म्हणतील. वेदविहिताला न ओळखणे हाच खरोखर दांडगा मोह होय. कित्येक मोहाने फसून जातील. कित्येकांच्या ज्ञानाचा अभिमान शिखरावर पोचून ते सर्व कर्माची निंदा करतील, आणि तो केवळ मूर्खपणा आहे असे म्हणून सारे कर्मच टाकून देतील. अशा प्रकारची मोहमय स्थिती सुरू झाली म्हणजे कलियुगाची प्रवृत्ती होईल, आणि नीच लोक राजे होऊन चोराप्रमाणे प्रजेला लुबाडतील. शूद्रापेक्षाही अत्यंत कनिष्ठ ज्ञातीचे लोक थोर राजे बनतील. ते अत्यंत पातकी व अधर्मी राजे वर्णाला भ्रष्ट करून सोडतील. भलत्या कोणालाही अपराधाशिवाय दंड करतील. मार्गस्थांचा कोंडमारा करून सर्वस्व लुटून घेतील. राजा म्हणजे दुर्बळांचे बळ होय. तो राजाच स्वतः प्रजेला लुबाडू लागेल. असा राजलोकांमध्ये अधर्म सुरू झालेला भगवंताला सहन होणार नाही. ह्याप्रमाणे स्वधर्माचाराची अधर्माने गांजणूक होऊ लागली म्हणजे श्री नारायणाला कल्की नामक अवतार धारण करणे भाग पडेल. तो कल्की अवतार प्रबळ शस्त्रधारीने दुष्ट राजांचा संहार करील व महामोहाचे मुळच उखडून टाकेल. त्यावेळी धर्माची पहाट होईल. सत्याला चौपट जोर चढेल, आणि वेदोक्त कर्मे चालू होऊन सारे लोक स्वधर्माने वागू लागतील. श्लोक 23. हे राजन, भगवंताची नामे अनंत, त्याचे अवतार अनंत, जन्म अनंत, कर्मे अनंत, त्या श्रीहरीची कीर्ती अनंतोत्तम आहे. अशा त्या भगवंताचा महिमा अगाध आहे. त्याच्या जन्माला आणि कर्मांना अंत नाही. हे पुरुष श्रेष्ठा, त्याचा हा संक्षिप्त महिमा तुला येथे मी सांगितला. अशी अवतार चरित्रे व त्याची नामे, त्या अवतारांनी केलेली विचित्र कर्मे इत्यादी ऐकून राजाला प्रेमाचा पूर आला व त्याचे मनोधर्म शांत झाले. प्रत्येक अवताराचे वेळी देव सगुणा साकार होतो खरा, पण तो स्वतः निर्गुणाचे गुण प्रगट करीतच जातीने कर्माचरण करून दाखवित असतो. जे हरीचे सेवक भगवद्गुण वर्णन करतात
ज्यांच्या भाषणाने श्रोत्यांचे अंतःकरण शांत होते ते अत्यंत धन्य होत. श्रोत्यांची श्रवण वृत्ती शांत झाली म्हणजे वक्त्याला स्वानंद सुख प्राप्त होते आणि आपोआप साहित्यरस भरून येतो. ग्रंथातून प्रसाद वाढू लागतो. खरोखर चंद्रकिरणांच्या योगे करून ज्याप्रमाणे चकोरांची मुखे आपोआप उघडतात त्याप्रमाणे जनार्दनाच्या एकनाथालाही संतांच्या कृपेने वाचा फुटली आहे. सूर्यकिरणांचा स्पर्श झाला पुरे की कमळाची कळी ज्याप्रमाणे आपोआप उमलते त्याप्रमाणे संतांच्या कृपा प्रसादाने अर्थज्ञानाने ग्रंथही विस्तार पावत आहे. त्यांच्याच कृपेमुळे खरोखर मी श्री भागवताचा अर्थ करीत आहे. आता पुढील 5व्या अध्यायातील कथा श्रोत्यांनी अवधान देऊन श्रवण करावी. राजा पुढे गोड प्रश्न करील तो ऐकला असता मनातील कोड पुरेल. साधकांची जिज्ञासा तृप्त होईल आणि धर्माचा निर्णय समजेल. त्यामध्ये भजनाची हातवटी कळेल. त्या प्रश्नोत्तराची कथा अत्यंत सुंदर व अतिशय रसाळ जी ऐकली असता अधर्माची गाठ सुटून जाईल. त्या उत्तमोत्तम निरूपणाने संतांचे श्रवण तृप्त होतील. जनार्दनाच्या पूर्ण कृपेमुळे एकनाथ ते सांगेल. अंगात भूताचे वारे भरले म्हणजे ते घुमायला लागते, बडबडते. त्याप्रमाणे एका जनार्दनाकडून ही कविता केली जात आहे. श्री जनार्दन रूपी महद्भूत एकनाथाच्या मुखाने बोलत आहे. 4था अध्याय समाप्त. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.